बैलगाडी छकडी शर्यत आणि एक समीकरण जवळजवळ 5 महिन्यापासून या क्षेत्रात ते दिसतंय आपल्याला. ज्या भागात बैलगाडी छकडी शर्यत खेळली जाते त्या भागापासून तब्बल 300 किलोमीटर अंतरावरून येऊन एक बैल म्हणजे मागची 4 ते 5 महिने सलग कुठलंही मैदान असू कुठेही असू त्याचं नाव निघतं आणि तो त्याचं नाव तिथं करतो असं एक समीकरण चाललेलं आहे. तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या. विठ्ठल चव्हाण फौजी आणि संदीप चव्हाण गाव हिवरखेड पूर्णा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. म्हणजे सिंदखेड राजा म्हणलं तर आणि इकडं सातारा भाग म्हणलं तर एक आपल्या इतिहासातलं जे आपलं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजे मासाहेब जिजाऊ यांचं खरं तर हे माहेरस्थान आणि छत्रपती महाराजांचं हे मामाचं गाव. कुठंतरी 300 वर्षानंतर त्या स्थळाचा आपल्या शर्यतीमध्ये छकडी शर्यती निमित्त कुठेतरी मिलाप झालेला आहे आणि एक समीकरण एकदम 4 ते 5 महिन्यास उगवयास आलेले आहे. आणि हल्ली असं झालेलं आहे प्रेक्षक असो बैलगाडा मालक असो चालक असो समालोचक असो कुणीही असो प्रत्येक मैदानात गेल्यावर या बैलाचं नाव आवर्जून घेतलंही जातंच आणि फायनलमध्ये आपल्याला हा बैल हल्ली दिसतोच आणि तो दिसतोच. तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या बब्याचं नक्की पळण्याचं काय आहे रहस्य आणि बब्या का पळतोय सारखा आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे बब्याचे मालक विठ्ठल चव्हाण फौजी हे आपल्या देशासाठी सीमेवरती सैन्य दलात फौजी म्हणून कार्यरत आहे आणि सेवा करत आहे. आणि त्यांचे मोठे बंधू आणि त्यांचे बंधू संदीप भाऊ चव्हाण हे बब्याचं पूर्ण नियोजन करतात आणि बब्याच्या बरोबर संपूर्ण असतात. म्हणजे हा बैल कुणाकडे सांभाळायला नसतो किंवा पळवायला नसतो ते स्वतःच त्याचं स्वतः नियोजन करतात. आणि कुठेतरी या क्षेत्रात यामुळेच बैल स्वतः मालक लक्ष देत असल्यामुळंच बैल म्हणजे नावारूपास किंवा त्यांच्या परफॉर्मन्सवर पळण्यावर क्षमता वाढते किंवा त्यांचं नाव होतंय. तर बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुका आणि हिवरखेड पूर्णा हे गाव आणि एकदम त्यांनी गाडी पळवते ते नाव बी एकदम त्यांनी सर्वांनी एकदम विशिष्ट असं नाव दिलं आहे फौजी ग्रुप बुलढाणा हिवरखेड पूर्णा. म्हणजे कुठेतरी आपल्याला बी एकदम थोडंसं एकदम अभिमानास्पद सगळ्यांना वाटतं ते आणि खूप अभिमानास्पद आहे की फौजी जे देशासाठी जवान त्याच्या देशासाठी कार्यरत आहे सेवा करतात त्यांचं नाव कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळतं. ही कुठेतरी चांगली गोष्ट आहे. त्यांचा नाद म्हणलं तर बराच जुना आहे आणि भरपूर बैल होऊन गेली त्यांच्याकडं. आणि बब्या सध्या त्यांचा एक 90-10 टॉपचा बैल पळतोय आणि आधी ही बैल पळालेली आहे. आणि बब्याचं सांगायचं ठरलं तर बब्या शरीराला खूप असा आखीव रेखीव आणि जसं पळण्याचं शरीर असतं त्याप्रमाणे त्याचं शरीर आहे. आणि बैल हा खिल्लार प्युअर खिल्लार धनगर खिल्लारमध्ये बसतो आणि बैलाचं सध्याचं वय बैल जुळलेलं आहे. बैल खूप शहाणा झालेला आहे आणि त्याचं पळ हा सुट्टीला खूपच म्हणजे नॉर्मली बैलापेक्षा दुप्पट आहेत. म्हणजे त्याला ते त्यांच्या भाषेत खूप तडाखा आहे असं म्हणतात. तर तडाखा आहे म्हणजे तो दुसऱ्या बैलाला खाली सुट्टीला सुचूनच देत नाही. खूप म्हणजे कस लावतो सुट्टीला आणि पुढं बी तेवढंच पळतो. तर त्यामुळे बब्याला जी त्याची शरीरयष्टी आहे त्याची जी जात आहे आणि तो त्याचा एक किस्सा सांगायचा ठरला तर तो एकदम म्हणजे इतक्या मोठ्या आजारपणातून उठलेला आहे की मालकाला बी विश्वास नव्हता की तो बरा होईल. आणि मालकांनी खूप वेळा म्हटलं की तो त्यांनी देवाला सोडून दिल्यासारखा होता. म्हणजे जगला तर जगला आणि वाचला तर वाचला. पण कुठंतरी जे आपण नंदीची सेवा करतो कष्ट करतो आणि त्यातून बब्या पूर्ण आजारातून उठला आणि
तो त्याची घोडदौड सुरू झाली. आता बब्याच्या शंकरपट शर्यतीत जो त्यांचा भाग आहे तिथं सेकंदामध्ये 1 धागा ते 2 धागा एक अंतर असतं. त्या शंकरपटात बब्या भरपूर त्याने तिकडं बक्षिसं आणि नाव केलेलं आहे. बैल नंतर 4 बैल घाटात बी पळाला, बैल बंदीच्या आधी बिनजोडला बी पळाला. बब्याची एक अशी खूप मोठी बिनजोड आहे की ती त्या काळात बंदी असल्यामुळं लोकांच्या चर्चेत झालेली नाही आहे आणि त्यावेळेस चॅनल सोशल मीडिया नव्हती त्यामुळे ती कुठंतरी आलेली नाही. पण ते नेहमी आपल्याला मुलाखतीत कुठं ना कुठं ते त्या बिनजोडचा उल्लेख निघतो आणि ती बिनजोड बंदीत असल्यामुळं एकदम डिटेल्समध्ये त्याची चर्चा कोणी करत नाही, कारण त्यावेळेस गुन्हे लागत होते. आणि बब्याबरोबर जो बैल पळाला होता बिनजोडमध्ये त्या बैलाला अक्षरशः म्हणजे पोलिस धरायला आली होती, त्यामुळे तो जास्त उल्लेख कोणी करत नाही. पण म्हणजे आपल्याला सांगायचं एकच आहे की बब्याने बिनजोड, 4 बैल घाट, नंतर काटा, मावळ मुळशीतला काटा शर्यत घाटातली आणि सातारा छकडी, कुठलाही प्रकार त्याने ठेवलेला नाहीये. आणि जुन्या मालकाकडे घोड्या बैलाबरोबर बी पळालेला आहे. बब्या त्यांनी 40गाव भागातून घेतलेला आहे. तिथला जो मेन प्रकार आहे घोडा बैल, त्याच्यात बब्या पहिले पळालेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आत्ता त्याचा पल्ला बिल्ला घोड्याबरोबरच वाढलेला होता आणि तो तिथं जास्त शिकला होता. तर शंकरपटात त्यांनी प्रसिद्ध वडकीला भारत केसरी मैदान झालं, तिथं तो ज्या बैलाबरोबर पळाला होता तो MP सम्राट, त्याच्याबरोबर बाब्यांनी पळून ट्रॅक्टर जिंकलेला आहे. तो म्हणजे अजिमभाई पटेल बिहेरिया यांचा डुंगरिया आणि बाब्यांनी ट्रॅक्टर जिंकलेला आहे. आणि शंकरपटात ते मागच्या सीझनला आणि चालू सीझनला ही एक नंबरातच जोडी पळती. आणि पुढं बब्या आपल्याला दिसला कुठं, तर बब्या आपल्याला दिसला जास्त करून मीडियामध्ये, जे तो दिसला आपल्याला म्हणजे असा पुढं आला तो छकडी शर्यतीत आला. तर छकडी शर्यतीत त्याचा गुलाल व्हायच्या आधी 1-2-4-5 महिने बरेचशी गेली त्याची, त्यावेळेस तो एवढा चर्चेत नव्हता पण तरी कुठं कुठं आपल्याला दिसत होता. जसं की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजन केलं होतं, रुस्तुमे हिंद केसरी, तिथं बब्या गटाला पळाला होता आणि त्या गटात भारत काशीची गाडी लागली होती. तर दुसरं म्हणायचं तर बब्या त्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी आपल्याला दिसला वडकीला भारत केसरी मैदानात. तिथं बब्या आणि डुंगर यांनी गट काढला आणि सेमीमध्ये जी लढत दिली त्यामध्ये बब्याबरोबर डुंगरियाचं बीही नाव झालं आणि दोन्ही बैल तिथून एकदम चर्चेत आली. आणि नंतर खरी त्याच्या छकडी शर्यतीत खरी कलाटणी किंवा जो आपण एक गोष्ट म्हणू शकतो तिथून त्याचं जे चित्र होतं तेच बदललं. ते म्हणजे जुना बैल पोळा शामराव आप्पा वाघमोडे यांच्या स्मरणार्थ माळशिरस इथे बब्या आणि वाघेरीचा बादल या बैलांनी 1 नंबर केला. आणि त्याचं विशेष म्हणजे गाडी हाणली जी पुसेगावला एक्का आणि चिक्या या बैलाला आदत वयात हिंद केसरी करणारे सोमा डायव्हर तरडपकर यांनी बब्याला तिथं माळशिरत मैदानात 1 नंबर करून दिला. आणि तिथून जे गुलालाचं सत्र बब्याचं चालू झालं ते आज रोजी म्हणजे 5 डिसेंबरला देशमुख पट्टा 61 फाटा जुने हिंद केसरी मैदानात परत तिथं बब्याचा फायनल झालं. आणि यामध्ये जेवढी मैदानं झाली तिथं बब्याचा कुठं नंबर आहे म्हणजे आहे. तरी आपण अंदाज जरी काढला तरी एक 25च्या आसपास त्याची गुलाल या 5 महिन्यात झालेले. त्यामध्ये तो बैल आपल्याला सुरुवात त्याची गुलालाची झाली ती म्हणजे बादल बब्या. नंतर बब्या आपल्याला कुठला टॉप बैल आहे त्याच्याबरोबर दिसला नाही, अगदी बक्कासूर बरोबर सुद्धा त्याचं पलताने दिसला बिनजोडला. आबांचा बावऱ्या असो, सुभाषदादा मांगडे यांचा सुंदर असो आणि आत्ताच कॉकटेल पिंटू शेट मोडक यांचा सुंदर असो, अजितदादा केसरीमध्ये गौतमबाया काकडे, रणजित सर निंबाळकर, विठ्ठल डायव्हर भूतकर यांचा सर्जा असो, असं घरनिकीचा राजा. आपण या व्हिडिओमध्ये मंडळी आपण जे नेमके बोलणार होतो ती गोष्ट म्हणजे बब्याच्या पळाचं काय आहे रहस्य. तर थोडक्यात पहिलं गोष्ट म्हणजे बब्या त्याचं शरीर जातीवंत बैल आहे आणि बैल तुम्हाला सांगतो इतका शहाणा आहे आणि त्याचा अनुभव जुळला
म्हणजे त्याचा अनुभव सगळ्या शर्यत प्रकारातला त्याच्याकडे अनुभव आहे आणि खूप शहाणा आणि शांत आहे. घरी अगदी त्यांचा लहान मुलगा त्याच्या शिंगावर खेळतो. आणि बैलाला शहाणा म्हणायचा काय अर्थ आहे माहिती आहे का? बैलाला कुठं किती पळायचं आणि कुठलं मैदान आहे हे नेमके कळतं आणि सगळ्या शर्यतीचा अनुभव त्याने एखाद्या खेळाडूप्रमाणे एकत्र करून तो वापरतो. आता दुसरा त्याचा पळ म्हणजे त्याला सुट्टीला एवढा तडाखा आहे, तो तिथंच एक दोन छकडी अंतर टाकतो आणि कुठेतरी पुढचं रानात त्याला त्याचा फायदा भेटतो. आणि शेजारचा बैल जर पुढच्या रानात पळणारा भेटला तर मग त्या संधीचं सोनं होतं आणि डायरेक्ट आपल्याला गाडी गुलाला दिसते. हे त्याचं पळाचं वैशिष्ट्य. आणि तिसरं रहस्य म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. बाब्या असा बैल एकमेव या शर्यत क्षेत्रात, त्याला कुठलंही रान असू द्या तो तिथं तितकाच पळतो. त्याला रानाचा काहीही फरक जाणवलेला नाहीये. कुठलंही रान असू द्या, त्याला कठण असू द्या, तर रेवटा असू द्या, काळवट असू द्या, वाळू असू द्या, काहीही असू द्या, चार बैलातला घाट असू द्या, काही असू द्या, तो तेवढंच पळतो. चौथी गोष्ट एक रहस्य म्हणून जर छकडी शर्यतला विषय घेतला तर बब्या आणि त्याच्या गाडीवर म्हणजे पहिल्या गुलालापासून तर आजपर्यंत छकडी शर्यतीत सोमा ड्रायव्हर सोडून आपल्याला कुठला दुसरा ड्रायव्हर गाडी हाणताना दिसलेला नाही. आणि जे सोमा ड्रायव्हरनी त्याला ओळखलेलं आहे आणि बब्यानी सोमा ड्रायव्हरला ओळखलेलं आहे एकमेकाला, ते समीकरण ते एवढं घट्ट आणि त्याचे ज्या बारकावे बब्याच्या ते सोमा ड्रायव्हरला माहिती आहे. आणि कुणाचा बैल असलं तर ती सोमा ड्रायव्हरच गाडी आणतात. तर कुठेतरी हे एक उदाहरण म्हणजे कसं की बैलाचं जर बारीक गोष्ट असते तर गाडी हलणाऱ्याला पूर्ण त्याचा ॲडव्हान्टेज फायदा भेटतो आणि बैलाला बी पळ गावतो. त्याला कुठल्या गोष्टीत हललं पाहिजे, कुठं त्याचं शेपूट धरलं पाहिजे किंवा कुठं त्याला पळवलं पाहिजे, कासरा धरला पाहिजे, थांबवलं पाहिजे, ह्या गोष्टी ज्या ड्रायव्हरला रोज गाडी हाणतो त्याला कुठेतरी त्या अनुभवातून कळत असतात. आणि त्यामुळेच हे गुलालाचं एक चौथं रहस्य आपण म्हणू शकतो. आता जो सगळ्यात जास्त या बैलगाडी क्षेत्रात प्रॉब्लेम आहे आणि बब्याचा हाच टर्निंग पॉईंट आहे या क्षेत्रात सक्सेस मिळवण्याचा, तो म्हणजे बैल. आज 5 तारखेला माळशिरसला बैल पळाला तर लगेच 8 तारखेला बैल करोडी संभाजीनगर, जे बैल आहे प्रसिद्ध बैल ओम म्हणून संभाजीनगरचा त्यांचं गाव आहे, त्या गावात दानवे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शंकरपट 8 तारखेला भरलेला आहे. तिथं बैल पळाला. म्हणजे माळशिरस ते करोडी आणि करोडीनंतर परत तो कुठेही आपल्याला पळण्याला दिसतो. तर तुम्ही एक अंदाज काढून अंतर मोजा आणि कुठलाही बैल एवढा अंतर गाडीमध्ये प्रवास केल्यानंतर पळतो का, तर याचं उत्तर तुम्हाला सहसा भेटणार नाही. किंवा कुणी म्हटलं तरी ते डायरेक्ट म्हणणार की आमचा बैल प्रवासामुळे उतरलेला आहे. अक्षरशः ज्या बैलांनी म्हणजे नागपूर भागात चिकटे काका आहे त्यांच्या बैलांनी 40-50 लाखाच्यापर्यंत बिनजोड जिंकलेला आहे. 2250 फुटात बैल पळतात. एवढा पल्ला आहे आपल्या डबल पल्ला छकडीच्या. ते बैल नागपूरहून चाकणला आली तिथं अक्षरशः पूर्ण त्यांनी खायचं सोडून दिलं आणि बैलांनी गट सुद्धा काढला नाही. इतका हा परिणाम शर्यतीत होत असतो प्रवासाचा. पण हेच बाब्याचं रहस्य आहे मेन, की बाब्या प्रवासात एक गाडी सुरू झाल्यानंतर एक 20-25 किलोमीटर झाली का बैल बसतो तर गाडी थांबेपर्यंत बैल उठत नाही. आणि त्यामुळे त्याला या थकवा आणि प्रवासाचा ताण कुठलीही गोष्ट त्याला जाणवत नाही. त्यामुळं बैलाला डबल एनर्जी कुठंही असू द्या मैदान, तेवढीच एनर्जी घरी गोठ्यावरची स्थिती असते. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. अशी बैल क्वचितच असतात जी प्रवासात गाडीत बसतात, त्यामुळे त्यांची एनर्जी कुठेही वेस्ट होत नाही. कारण प्रवास करताना गाडी कमीत कमी 40-50-60 पर्यंत प्रवास असतो आणि थांबणे बिमणे बैलाला पूर्ण अलर्ट राहून उभं राहावं लागतं. खाली जरी मॅट गवत असलं तरी बैल एकदम प्राणी येतो, त्याला माहीत नाही की तू निवांत राह, तो एकदम अलर्ट राहतो, कुठं लागू नये, कुठं धक्का बसू नये. त्याच्यात त्याचा इतका एनर्जी, इतका स्टॅमिना जातो की तो दुसऱ्या दिवशी एकदम परफॉर्मन्सने कमी जातो. यात काही बैल आहे जसं बकासूर आहे, तो याला रेटून नेतो. त्याला अंगात असलेली गावरानपणा किंवा जी गावठी ताकद आहे त्याच्यात हे प्रवासाला तो कुठेतरी म्हणजे त्याच्या शरीराला ते चालून जातं. तोही बसत नाही प्रवासात, बरीच बैल बसत नाही. पण बब्याचं हे उदाहरण असं आहे की तो प्रवासात बसतो आणि तोच ह्या विषयातला मोठा त्याचा एकदम प्लस पॉईंट आहे. आणि ही रहस्य आहे म्हणून बब्या आपल्याला
प्रत्येक मैदानात गुलाला दिसतो आणि इथून पुढेही दिसणार. तर मंडळी, तुम्हाला ही बब्याबद्दलची माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कळवा आणि तुम्हाला पुढच्या मैदानात बब्या कुणाबरोबर दिसायला आवडेल हेही नक्की कळवा. तर आपण बब्या, संदीप भाऊ चव्हाण, विठ्ठल फौजी आणि त्याचे ड्रायव्हर आमचे मित्र सोमा ड्रायव्हर तररपकर यांना पुढच्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करूया, शेअर करा, लाईक करा आणि आपण इथेच थांबूया आणि पुन्हा लवकरच भेटूया अशाच माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.